कदमजी, आज महत्त्वाचा असा निकाल लागणार आहे ज्याकडे राज्याचं देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तुम्ही कसं बघताय याकडे? आजच्या निकालाची किती उत्सुकता आहे? मुळामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत आलेले सगळे आमदार ते पूर्णपणे नियम आणि संविधानानं घालून दिलेल्या परंपरा या आधारावर ते आलेले आहेत। ठीक आहे, आता उद्धव गट आणि माननीय उद्धव ठाकरे यांची राजकीय अपरिहार्यता म्हणून आरोप करणं आणि आरोप करून मग न्यायालयात जाणं ही त्याची राजकीय आवश्यकता होती म्हणून गेलेत। तर त्याच्यामुळे सत्याची बाजू ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांसोबत आहे। नियमाप्रमाणे आलेले आहेत, कुठल्याही नियमाचा भंग केलेला नाही। उलट एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक उद्धव ठाकरेंना सोडून गेले याचं आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतात, त्यात काही अर्थ नाहीये। निकाल काय लागायचा तो लागेल, पण मागच्या 1.5 वर्षात आपण पाहिलं असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी राज्याला पुढे नेण्याचं काम केलंय। म्हणजे 2 फरक आपण पाहिले। एक, कधीच घराच्या बाहेर न पडणारा मुख्यमंत्री कोण, आळशी मुख्यमंत्री कोण, तर एका ठिकाणी ना उद्धव ठाकरेंचं येईल आणि 24 तास लोकांसाठी राबणारे मुख्यमंत्री कोण, तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींचं, देवेंद्र फडणवीसांचं यांची सगळ्यांची नावं पुढे येतील। तर त्याच्यामुळे निकाल हा संविधानाच्या बाजूने लागेल, कारण संविधानाला आपल्याला सगळ्यांना आपल्यासाठी ते प्रमुख आहे। तर त्याच्यामुळे निकाल हा 100% ज्याने कुठल्याही नियमांचा भंग केलेला नाही अशा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या गटाच्या बाजूनच लागेल। म्हणजे खरी शिवसेना आहे त्यांच्या बाजूने। हो कदमजी, तुम्ही जसं म्हणताय, जसा आत्मविश्वासही व्यक्त करताय की हा सगळा जो आजचा निकाल असेल तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या बाजूने लागेल। मात्र आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला हे नवं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना जेव्हा पायउतार व्हावं लागलं होतं तेव्हा त्यांना एक वेगळी भावनिक प्रतिसाद त्यांना मिळालेला होता जनतेचा। त्यामुळे आता सुद्धा जर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या विरोधामध्ये जर निकाल लागला तर त्यांना जनतेचा एक भावनिक प्रतिसाद मिळेल असं नाही वाटत का तुम्हाला? मी तुम्हाला पुन्हा एकदा यांच्या प्रतिक्रिया सांगतो। निकाल यांच्या विरोधात का जाईल, तर एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या आमदारांनी कुठली चूक केलेली नाही, कुठल्याही नियमाचा भंग केलेला नाही। पण निकाल ज्यावेळेस त्यांच्या विरोधात जाईल लगेच सुरू करतील, हे बघा आमच्यावर अन्याय झाला। कसला अन्याय झाला? तुमचे रक्ताचे भाऊ तुम्हाला सोडून गेले। का सोडून गेले? तुमच्या घरातले नोकर चाकर सोडून गेले। बाळासाहेबांची सेवा करणारा थापा तुम्हाला सोडून गेला। एवढी सगळी लोक तुम्हाला का सोडून जातात त्याचं आधी आत्मचिंतन करा ना। तर त्याच्यामुळे भावनिक साथ द्यायला उरलंय कोण? मुंबईतल्या 98 नगरसेवकांपैकी जवळपास 45-46 नगरसेवक हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत आलेत। उरले सोडलेले पण कधी येतील। तर त्याच्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि गटाकडे असेच लोक उरलेत ज्या लोकांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घ्यायला तयार नाहीत। कदमजी, असं सुद्धा बोललं जात आहे, असा विरोधकांकडून सुद्धा सूर आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार आहेत ते अपात्र होतील यासाठी भाजपने आधीच जमवाजमव करून ठेवलेली आहे। भाजपचा बी प्लॅन ऑलरेडी तयार आहे असं ते म्हणतात। आता काय झालंय की भारतीय जनता पार्टीवर भाष्य केलं तर वर्तमानपत्रात बातमी येते किंवा कुठल्या तरी टीव्ही चॅनलवर 2 मिनिटं झळकता येतं, म्हणून विरोधी पक्ष काही बोलत असतो। त्यांच्या बोलण्याकडे गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता नाही। निकाल काय येतो काय नाही काही तासातच कळेल, पण निकाल हा सत्याच्या बाजूने येईल आणि सत्याची बाजू ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आहे। बरं, धन्यवाद कदमजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी।